पुण्यातून अतिशय हृदयद्रावक धक्कादायक घटना ही समोर येत आहेत। पुण्यातील एका पती पत्नीवर केलेली लिव्हर ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया ही दोघांच्याही जीवावर बेतली आहे। लिव्हर ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियेनंतर पती आणि पत्नी दोघांचाही मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पुण्यातील एका रुग्णालयात समोर आली आहे। पुण्यातील डेक्कन परिसरातील प्रसिद्ध रुग्णालयामध्ये पती आणि पत्नीचं लिव्हर ट्रान्सप्लांट करण्यात आलं होतं, पण या शस्त्रक्रियेनंतर दोघांचाही मृत्यू झाला। बापू बाळकृष्ण कोमकर आणि कामिनी बापू कोमकर असं मृत्यू झालेल्या पती पत्नीचं नाव आहे। कोमकर दाम्पत्याच्या मृत्यूनंतर त्यांच्या नातेवाईकांचा रुग्णालयावर उपचारात हलगर्जीपणा केल्याचा आरोप केला आहे। हॉस्पिटल आणि तेथील डॉक्टरांनी उपचारात हलगर्जीपणा केल्यामुळेच कोमकर दाम्पत्याचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे। पत्नी कामिनी कोमकर यांनी पती बापू कोमकर यांना स्वतःचं लिव्हर दान केलं होतं। लिव्हर ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया मागील आठवड्यात बुधवारी झाली होती। पती बापू कोमकर यांच्यावर लिव्हर ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया झाली, पण शस्त्रक्रियेच्या लगेचच 2 दिवसात म्हणजे शुक्रवारी त्यांचा मृत्यू झाला, तर पत्नी कामिनी यांचा बरोबर 8 दिवसांनी म्हणजेच शनिवारी रुग्णालयात मृत्यू झाला। पती आणि पत्नीवरील या लिव्हर ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियेनंतर झालेल्या मृत्यूला डॉक्टर जबाबदार असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे। संबंधित रुग्णालयाचे व्यवस्थापन आणि संबंधित डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी कोमकर यांच्या नातेवाईकांनी केली आहे। एका नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार कोमकर कुटुंबावर मोठा आघात झाला आहे। आई वडील गेल्यानंतर त्यांचा एक मुलगा पोरका झाला आहे। शस्त्रक्रिया आधी डॉक्टरांकडून सांगण्यात आलं होतं की तुमच्यावर सुरक्षित शस्त्रक्रिया होईल। कोमकर यांनी व्याजाने पैसे घेऊन कर्ज काढून रुग्णालयात पैसे भरले होते, त्यानंतर ऍडमिट केलं आणि शस्त्रक्रिया केली आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला। महिला मुलाची आई शस्त्रक्रियेनंतर व्यवस्थित होती, खातपीत होती, पण अचानक 8 दिवसांनी आई गेल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। कशामुळे आईचा मृत्यू झाला याची कोणतीही माहिती देण्यात आली नाही। या प्रकरणी रुग्णालय आणि डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी असल्याचं नातेवाईकांनी केलं आहे। या प्रकरणी रुग्णालय आणि डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी असल्याचं नातेवाईकांनी सांगितलं आहे। ही घटना ऐकून याविषयी काय वाटतं, तुमची प्रतिक्रिया नक्की काय आहेत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि तुम्ही जर या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती प्रेस करा। येणाऱ्या अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवत राहा। धन्यवाद।